जगभरात कॅन्सरग्रस्त बालकांचे जगण्याचे प्रमाण 70 ते 75% आहे। मात्र हेच प्रमाण शहरात कर्करोगग्रस्त आजारावर उपचार घेत मात करणाऱ्या बालकांचे 80% आहे। कॅन्सरला सामोरी जाणारी 80 ते 85% बालके या कॅन्सर आजारावर मात करून सर्वसामान्यांप्रमाणे जगत आहेत। 15 फेब्रुवारी रोजी जागतिक बाल कर्करोग दिन पाळण्यात येतो। या निमित्त बाल कर्करोग याविषयी जनजागृती केली जाते। काही वर्षांपासून बाल कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे। तंबाखू सिगारेटमुळे मोठ्यांना कॅन्सर होतो, पण मुलांना ही शिक्षा का, असा प्रश्न पडतो। सध्या सोलापूर शहरात सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल, सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल, कमल केअर कॅन्सर हॉस्पिटल येथे उपचार दिले जातात। लवकरच सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार अर्थात सिव्हिल रुग्णालयात याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। गेल्या वर्षात नवीन 60 ते 70 बाल कर्करोगी शहरातील सिद्धेश्वर, सोलापूर आणि कमला कॅन्सर कर्करोग रुग्णालयात दाखल झाले। या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत। या सर्व चिमुकल्यांची प्रकृती स्थिर आहे। मुलांमध्ये रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे। मेंदू, किडनी, लिव्हर, डोळे, हाडांचा देखील कॅन्सर आढळतो। अनुवंशिकता, पेशींमध्ये होणारी जनुकीय बदल, जंतुनाशके, कीटकनाशके, रसायने यांचा वाढलेला वापर, काही जन्मजात आजार ही मुलांमधील कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत। लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे। 10 वर्षांखालील मुलांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे। मात्र 80% बाल कर्करोग रुग्ण उपचाराने बरे होतात। त्यासाठी लवकर निदान व उपचार आवश्यक आहेत। ज्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू आहेत त्यांनी ते नियमित सुरू ठेवावेत, अशी माहिती बाल कर्करोग तज्ञ डॉक्टर नीना फडे मेहता यांनी दिली आहे। तर बाल कर्करोग रुग्ण जिवंत राहण्याचे प्रमाण 75 ते 80% आहे। पालकांनी आपल्या पाल्याबाबत सजग राहणे आवश्यक आहे। कोणताही आजार अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे आवश्यक आहे, अशी माहिती सोलापूरचे कॅन्सर तज्ञ डॉक्टर अवधूत डांगे यांनी दिली आहे।